मी नेहमी म्हणतो की मला काय घडवायचं, तर मला एक आई घडवायचं आहे. कारण माझं स्पष्ट मत आहे, ज्या दिवशी घराघरातली आई घडलेली असेल त्या दिवशी हे जग सुंदर बनलेलं असेल. कारण येणारं बाळ, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, तर ती कुठून येते, तर ते आईच्या माध्यमातून येते. की अगर इस देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा. और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. या आईंना खरं तर तो अवेअरनेस नाहीये की मी आई होतोय. त्या आईची जी व्हॅल्यू आहे, आईचं जे कर्तृत्व आहे, आई काय घडवू शकते याची जाणीव जर का आजच्या या स्त्रीला झाली, त्याचा अवेअरनेस जर का या स्त्रीला पोचला, तर मला असं वाटतं की येणारा देश, येणारी पिढी, हा देश उत्कृष्ट बनलेला आणि ती बनवण्याची ताकद ही फक्त आणि फक्त त्या आईकडे आहे. खरं तर गर्भसंस्कार म्हणजे काय? कारण काय होतं की आजच्या लोकांना असं वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये सांगितला गेलेला काहीतरी विधी असेल किंवा धार्मिकतेशी जोडलेला, हिंदू धर्माशी जोडलेला गेलेला विधी आहे. नाही, असं नाहीये. हा गर्भसंस्कार हा कुठल्याही जाती धर्माशी निगडीत असा हा विषय नाहीये. की येणारं बाळ किंवा वंशाचा दिवा जर का उत्कृष्ट यायचा असेल तर 9 महिन्यांमध्ये तुमच्या या गर्भवती स्त्रीची, म्हणजे तुमच्या सुनेची किंवा पत्नीची तुम्ही खूप चांगली काळजी घेतली पाहिजे. तिच्या चेहऱ्यावरती आनंद कसा राहील, ती एनर्जेटिक कशी राहील, ती पॉझिटिव्ह कशी राहील, ती कन्सिस्टंटली ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कशी करू शकेल, याविषयी तुम्ही सगळ्यांनी तिला मोटिवेट करा. याविषयी तिला तुम्ही सगळ्यांनी तसं एन्व्हायरमेंट द्या. नमस्कार प्रेक्षकांनो, मी आकाश आणि व्यक्त व्हाच्या एका नवीन भागात आपलं सहर्ष स्वागत आहे. खरे तर आज आपण अशा एका व्यक्तीसोबत चर्चा करणार आहे की ज्यांनी गर्भसंस्कार म्हणजे काय आहे ही एक सध्या गरज आहे, शिंकण्याची गरज आहे. यावर गेली 5 वर्ष झालं काम केलेलं आहे. ते म्हणजे विष्णू माने सर. खरं तर विष्णू हे फक्त नाव नसून एक आदर्श घेण्यासारखं त्यांचं काम आहे. अशा डॉक्टरेट श्री विष्णू सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. खरं तर आमच्या पॉडकास्टमध्ये आम्ही नेहमीचा पहिला एक प्रश्न विचारतो की कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. एकदम मस्त. तर ठीक आहे, डायरेक्ट आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. पहिलं तर तुम्ही, आमच्या माहितीनुसार तुम्ही टाटा मोटर्समध्ये चांगल्या उच्च पदावर कार्यरत होता. म्हणजे चांगलं गभरगंड असं पॅकेज त्या ठिकाणी होतं. ते पॅकेज सोडून गर्भसंस्कार असेल किंवा व्याख्यात असेल ह्या क्षेत्रात येण्याचं कारण काय? मी म्हणेन की खरं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा एक पर्पज असतो. तुम्ही काय शिकलात आणि तुमची पॅशन काय, ह्या 2 गोष्टी आहेत. पॅशन म्हणजे काय की बाय बर्थ, जन्मजात प्रत्येक माणसाला काहीतरी, कोणत्या तरी गोष्टींची आवड असते आणि आवड असणाऱ्या गोष्टी ह्या आनंद देतात, पैसा कदाचित देत नाहीत. बरोबर आहे. सो मलाही तसंच अगदी लहानपणापासून एका गोष्टीची आवड होती, ती म्हणजे सबकॉन्शियस माइंड, हिप्नॉसिस, मेडिटेशन, या प्रकारचं थोडंसं आध्यात्मिक या गोष्टींचं आवड होती. आणि सर्वसाधारण 9वी-10वी पासूनच मी या गोष्टी फॉलो करत होतो आणि प्रॅक्टिस करत होतो, अभ्यास करत होतो. बट त्यांना काही उदरनिर्वाह होणार नव्हता, घर चालणार नव्हतं किंवा त्याच्यातून काही करिअर घडेल, त्याच्यातून काहीतरी आपल्याला करता येईल, या गोष्टींची जाणीव नव्हती. सर्वसाधारण शेतकरी कुटुंब, फॅमिली बॅकग्राऊंड, खेडेगावामधून आलेलं आहे आणि त्यामुळे उदरनिर्वाहासाठी म्हणून सगळे शिकतात तसं आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे. आणि मग काय तर बेस्ट वे, कोणी डॉक्टर बनत होतं, कोणी इंजिनियर बनत होतं. सो आपल्याला जसे वाट मिळत गेली, मार्गदर्शन मिळत गेलं, जशी ऐपत होते, मग त्यानुसार आपला करिअर पाथ निवडला आणि इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि मग टाटा मोटर्सला जॉईन झालो त्या बेसिसवरती. सो पहिल्यांदा घरातून बाहेर पडलेलो होतो. सो गावी होतो तोपर्यंत अशा कुठल्या वेगळ्या स्किल्स मला ऍड विशेष करता आल्या नाहीत. आवड होती हिप्नॉसिस, सबकॉन्शियस माइंड रिलेटेड ऍक्टिव्हिटीची, बट पुस्तकं घ्यावी, ती वाचावी, त्याच्यातून अभ्यास करावा. जेवढं ऐपत होती तेवढी पुस्तकं घेऊन वाचू शकलो, बट ती पुस्तकं परचेस करण्यासाठी सुद्धा बरेचदा फायनान्शियल कंडिशन्स नव्हत्या. बट डोक्यात मात्र सातत्याने ते विचार असायचे. पुण्यात आल्यानंतर जेव्हा टाटा मोटर्सला जॉईन झालो, त्यानंतर मग थोडंसं इथे वेगवेगळ्या कार्यशाळा, वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळायला लागल्या. चांगल्या चांगल्या व्यक्तींचे वर्कशॉप्स आपल्याला करता यायला लागले आणि त्यामुळे इथे आल्यानंतर त्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. मग ते शिक्षण चालूच राहिलं. म्हणजे माझा जो छंद होता, आवड होता, ती गोष्ट करत राहिलो आणि त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, अनेक लोकांना मार्गदर्शन करत राहिलो. वेगवेगळ्या ठिकाणी मला
कार्यक्रम किंवा बोलण्याचं माझं आवड जी होती त्याच्यातून आपसूक मला बोलता येत होतं. मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होतो आणि अशा पद्धतीने तो प्रवास चालू झाला. बट त्यावेळेला एवढंच होतं की मला मार्गदर्शन मिळालं नाही. मी खेडेगावात वाढलो, बट मला मिळालं नाही म्हणून काय झालं, म्हणजे मला तेंडुलकर बनता आलं नाही म्हणून काय झालं, आचरेकर बनून मार्गदर्शक तरी बनू शकतो. या हेतून काही विद्यार्थी मार्गदर्शन चालू केलं आणि टाटा मोटर्स सोबत पॅरलली ते चालू होतं. 13 वर्ष जवळजवळ लॉकडाऊनच्या आधी 13 वर्ष मी ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होतो. आणि सडनली मग रिअलाइज झालं की जेव्हा लॉकडाऊन लागला, लॉकडाऊनच्या जस्ट आधीच हे विद्यार्थी पालक यायचे, पालकांना आम्ही काउन्सिलिंग करायचं, पालकांशी बोलत असायचं. आणि हे बोलताना असं लक्षात आलं की बरेचदा माझ्याकडे येणारा जो पालक आहे, विद्यार्थ्यांना घेऊन येणारा पालक आहे, तो पालक म्हणजे विद्यार्थी खूप चांगला आहे म्हणून येत होते असं नाही. विद्यार्थ्याच्या काही अडचणी होत्या, त्याचा ग्रास्पिंग कपॅसिटीजला असेल, त्याचा फोकस होत नव्हता किंवा त्याचे बिहेव्हिअरल काही इश्यूज होते, अशा वेगवेगळ्या समस्यांना घेऊन पालक यायचे. आणि मग ते आल्यानंतर जेव्हा पालकांबरोबर मुलांबरोबर आम्ही काउन्सिलिंग करायचं, बोलायचं, त्यावेळेला बरेचदा पालक बोलून जायचा, विशेषतः आई बोलून जायची की सर प्रेग्नंट असताना जे काही इश्यूज होते, अडथळे होते, घरातला स्ट्रेस होता, वेगवेगळे इश्यूज झालेले असायचे आणि त्याचाच की काय परिणाम म्हणून मला हे असलं बाळ लाभलं. मग मला ते कुठेतरी पिंच झालं, असं हिट झालं की खरंच प्रेग्नन्सीचे 9 महिने एवढे महत्वाचे आहेत का. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक कपल आम्ही मुद्दामून विचारायला चालू केलं की तुमचं प्रेग्नन्सीचे 9 महिने कसे होते. आणि मग मला तिथे कुठेतरी कोरिलेट व्हायला लागलं की प्रेग्नंट असताना त्या स्त्रीला जो काही सफरिंग होता, इमोशनल ट्रॉमा होता, याच्यामुळे त्या बाळावरती काहीतरी परिणाम झालेला असं मला लक्षात यायला लागलं. हा विषय तेवढ्यावर थांबला नाही, तर त्यानंतर आम्ही मग गर्भसंस्कार हा विषय थोडासा अभ्यासायला चालू केले. आणि अभ्यासत असताना इस्रायलबद्दल किंवा वेगवेगळ्या देशात कोणते कल्चर फॉलो केले जातात हा अभ्यास करत असताना इस्रायलबद्दल एक डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च मिळाला. त्या रिसर्चमध्ये डॉक्टर सांगतात की आज इस्रायल भारताच्या तुलनेत पाहिला तर फक्त 1% लोकसंख्या असणारा देश आहे. बट आज म्हणजे त्यांची प्रगती पाहिली तर प्रगतीच्या किंवा त्यांचं तंत्रज्ञान पाहिलं, टेक्नॉलॉजी पाहिली तर ते आज आपल्यापेक्षा काही जगात भारी आहेत म्हणायला हरकत नाही. बरोबर. एवढी कमी लोकसंख्या पण एवढी विद्वत्ता कशी, तर त्याचं कारण डॉक्टर स्टीफन रिप सांगतात कारण की इथे जन्माला येणारा प्रत्येक बाळ हे गर्भसंस्कारांच्या माध्यमातून जन्माला येतं. तिथली प्रत्येक आई प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. 9 महिने पूर्णपणे त्या बाळासाठी, गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी वेळ देते. आणि म्हणून इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान म्हणून जन्म घेत आहे. आणि म्हणून इथे विद्वत्ता जास्त आहे, विद्वान लोकांची संख्या जास्त आहे आणि म्हणून हा देश जास्त प्रगतीपथावर आहे. मग हा प्रश्न पडला की आज आमच्या देशात म्हणजे गर्भसंस्कारांचा हा विषय इस्रायलमध्ये जर का फॉलो केला जातो तर ज्या देशात याची मूळ उत्पत्ती आहे, ज्या देशात हजारो वर्षांपासून या गर्भसंस्कारांबद्दल बोललं गेलं, वेदांमध्ये याचे आपल्याला काही संदर्भ आढळतात, काही मंदिरांमध्ये त्या खूप आधीपासून म्हणजे फेटसच्या सायझेस वगैरे दिलेले आहेत किंवा याबद्दलची माहिती मिळते. अभिमन्यूचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. सो ज्या देशात ह्या गर्भसंस्कारांच्या विधीबद्दल सांगितलं गेलं त्याच विषयाला घेऊन त्याच देशातली लोक आज काय अनभिज्ञ आहेत किंवा त्या विषयाचा त्यांना गंध नाहीये, अवेअरनेस नाहीये. आणि त्यामुळे जिथे महत्वाचा तो वेळ आहे 9 महिने, जिथे आई खरं तर स्वतःच्या बाळाला स्वतःच्या युट्रसमध्ये घडवते, त्या घडवत असणाऱ्या त्या वेळेचं महत्व आजच्या आपल्या आईला नाहीये. आणि ती कुठेतरी मला उणीव जाणवली. आणि मग मनात आलं की हरकत नाही, पण म्हणजे या कार्यासाठी काम केलं गेलं पाहिजे. हा अवेअरनेस घराघरातल्या त्या आईला पोचवला पाहिजे की निसर्गानं, नेचरनं, परमेश्वरानं, ईश्वरानं दिलेले हे 9 महिने ऑर्डिनरी नाही आहेत. ते पित्याला नाही दिलेले आहेत, त्या आईला दिलेले आहेत, त्या मातेला दिलेले आहेत. तर ती माता या 9 महिन्यांमध्ये काय घडवू शकते, तर मी म्हणेन ही माता छत्रपती शिवाजी महाराज घडवू शकते. बरोबर. ज्या पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी म्हणजे 9 महिने देऊन स्वतःच्या युट्रसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व घडवलं, हे आई करू शकते. आणि म्हणून मग या कार्यासाठी मी स्वतःला वाहून घ्यायचं ठरवलं. खरं तर सर तुमच्या बोलण्यातून आईच्या बाबतीतली इतकी तळमळता जाणवली. तर कसं आहे, आपल्या मराठीत एक म्हण आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकारी. अगदी बरोबर. ती तुम्हाला थोडी रिलेट करते, म्हणजे तुमचा आणि आईचा सहवास जास्त लाभलेला नाही. बरोबर. मग हे गर्भसंस्कार करत असताना प्रत्येक वेळेस आई हा पार्ट येतो, मग आईची उणीव कायम भासत असणार. मी नेहमी म्हणतो की मला काय घडवायचं, तर मला एक आई घडवायची आहे. कारण माझं स्पष्ट मत आहे, ज्या दिवशी घराघरातली आई घडलेली असेल त्या दिवशी हे जग सुंदर बनलेलं असेल. कारण येणारं बाळ, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, तर ती
कुठून येते तर ते आईच्या माध्यमातून येते. पिता फक्त बीज देण्याचं काम करतो. पित्याकडून गेलेला बीज जेव्हा स्त्री गर्भामध्ये येतो तेव्हा तो रुजतो आणि 9 महिने तिथे तो वाढतो. सो त्या 9 महिन्यांमध्ये आई काय करते तर गर्भात वाढणाऱ्या बाळाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी, ज्याला आपण ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणतो, हे कपॅसिटीचं आयुष्यभराचं वरदान त्या बाळाला देत असते. थोडक्यात काय तर आई तिथे डिझायनर म्हणून काम करत असते. स्वतःच्या युट्रसमध्ये स्वतःच्या भावनांमधून, स्वतःच्या कृतींमधून ती आई आपल्या युट्रसमध्ये आपल्या बाळाला डिझाईन करण्याचं काम करते. आणि तिथे जेव्हा त्या डिझायनिंग होतात, त्या कपॅसिटीज मिळतात, त्याच बेसिसवर ते जन्माला आलेलं बाळ आयुष्यातल्या उंच्या गाठत असतं किंवा आयुष्यात कर्तृत्व अचीव करत असतं. आणि म्हणून ती आई महत्वाची आहे. मी नेहमी म्हणतो की अगर इस देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा. और छत्रपती शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजामाँ बनना होगा. कारण जिजाऊ आल्याशिवाय शोभा कधीच येणार नाहीये. मग घरातली आजची असणारी ही प्रत्येक स्त्री माझ्या दृष्टीने जिजाऊ आहे. आणि ती ज्या दिवशी जिजाऊ बनेल ना, घराघरात शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व जन्माला आलेलं असेल. आणि त्याच हेतूनं चळवळ म्हणून मी या गोष्टीकडे पाहिलं. आणि खरं तर जसं तुम्ही म्हणलात की आईची उणीव, मला आईबद्दल का हे वाटलं तर आई खरंच खूप काही करू शकते याची मला अनेकदा जाणीव झाली. स्वामी विवेकानंदांचं जे काही घडणं असेल ते सुद्धा आईमुळेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं घडणं असेल ते सुद्धा आईमुळेच आहे. आणि आई खरं तर खूप महत्वाचा रोल प्ले करते. ज्या घरात, म्हणजे मी माझ्या आईला पाहिलं नाही पण मी अनेक आयांना माझ्या मित्रांच्या पाहिलं आणि मला ते रिअलाइज झालं की ज्या घरातली ही आई कणखर आणि खंबीर आहे ना, ते घर कणखर आणि खंबीर आहे. त्या घरातली ती अपत्य कणखर आणि खंबीर आहे. तो समाज कणखर आणि खंबीर आहे. तो देश कणखर आणि खंबीर आहे. आणि म्हणून पहिल्यांदा ही आई घडली पाहिजे. आजच्या वातावरणामध्ये आजच्या ज्या काही ह्या नवीन न्यू मॉमीज ज्या होत आहेत, नवीन आया ज्या होत आहेत, या आईंना खरं तर तो अवेअरनेस नाहीये की मी आई होतोय. आईची जी व्हॅल्यू आहे, आईचं जे कर्तृत्व आहे, आई काय घडवू शकते याची जाणीव जर का आजच्या या स्त्रीला झाली, त्याचा अवेअरनेस जर का या स्त्रीला पोचला, तर मला असं वाटतं की येणारा देश, येणारी पिढी, हा देश उत्कृष्ट बनलेला असेल. हे युनिव्हर्स उत्कृष्ट बनवू शकतं. आणि ती बनवण्याची ताकद ही फक्त आणि फक्त त्या आईकडे आहे. आणि म्हणून आई खूप महत्वाचं आहे. दिस इज माय, म्हणजे त्यासाठी मी तळमळीने काम करतो. इव्हन टाटा मोटर्स, तुम्ही मगाशी म्हणलात की एवढी मोठी पगाराची नोकरी असताना सुद्धा तुम्हाला टाटा मोटर्स सोडावंसं का वाटलं? कारण माझ्या आयुष्यात मला नेहमी खंत राहिलेली की मी माझ्या आईसाठी काही करू शकलो नाही. पण ज्या दिवशी मला हे रिलेट झालं की आईच महत्वाची आहे सगळ्यात. मुलगा असो मुलगी असो, ही येते ती मात्र त्या आईच्या माध्यमातूनच येते. त्यामुळे ही आई घडली पाहिजे. आणि मला असं वाटलं की मी माझ्या आईची सेवा करू शकलो नाही, पण या कार्याच्या माध्यमातून मला भारतातल्या, या जगातल्या प्रत्येक आईची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. आणि त्याच तळमळीनं मग मी हे कार्य सुरू केलं. घराघरातल्या आज आईपर्यंत हा अवेअरनेस पोहोचवतोय. आणि आया बदलत आहेत, घराघरातली ती आई बदलते. आणि त्यातनं मला सांगायला खूप आवडेल की ज्या आईनं हे 9 महिने युट्रसमध्ये असताना स्वतःच्या बाळाला, ते बाळ बनत असताना, त्या बाळाचा ब्रेन बनत असताना, त्या बाळाचे सेन्सरी ऑर्गन बनत असताना, त्या बाळाचा स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीज बनत असताना वेळ दिलेला आहे, ती बाळं आज चमकत आहेत. त्या बाळांमध्ये वेगळेपण आज जाणवत आहे. आज 38 बाळ आहेत ज्यांनी सर्वसाधारण 3 महिने, 4 महिने ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत. सो आई बदलली तर हे परिवर्तन घडत आहे, हे प्रूफ आहे. आणि हे फक्त मीच सांगतोय असं नाहीये. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, हेही मान्य करतं की आईच्या भावनांचा डायरेक्टली त्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरती परिणाम होतोय. मग भावनिक दृष्ट्या आजची ही आई त्या गर्भातल्या बाळाशी जोडलेली आहे का? तर बरेचदा नाही. कारण आता तिच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. आजची स्त्री ही घरात बसणारी नाहीये, ती जॉब करते, ती स्वतःची जबाबदारी घेते, घराची जबाबदारी घेते, नवऱ्याची जबाबदारी घेते. आणि या जबाबदाऱ्या घेत असताना निसर्गानं तिला दिलेली महत्वाची जी जबाबदारी आहे आई बनण्याची, निसर्गाला तिच्या माध्यमातून युट्रसमधून येणारं ते बाळ बहाल करण्याची, ती जबाबदारी कुठेतरी तिच्याकडून कळत नकळतपणे, म्हणजे बाळ तरी ती देते पण त्या बाळामध्ये जे द्यायचं आहेत गुण, क्वालिटीज, कपॅसिटीज, त्याच्यामध्ये तिला अवेअरनेस नसल्यामुळे कुठेतरी अनावधानाने तिच्याकडून हे गोष्टी विसरल्या जात आहेत. आणि म्हणून तिला या कार्यशाळेच्या माध्यमातून, लेक्चरच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून हा अवेअरनेस देण्याचं काम मी करतो. सर, खरं तर हिप्नोथेरपी आणि गर्भसंस्काराचं कोच हे भिन्न विषय आहेत. भिन्न नाही आहेत, वाटतात भिन्न. कारण जसं मी सांगितलं ना की
आजची गर्भवती स्त्री बाळ शारीरिकदृष्ट्या चांगलं बनावं यासाठी जरूर प्रयत्न करते. उदाहरणार्थ काय, चांगला आहार घेते ज्याच्यातून चांगले न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत, जे त्या बाळाला आणि आईला पोषकता देणार आहेत. बरोबर. आजची आई प्रत्येक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मंथ अँड मंथ सोनोग्राफी करत असते, स्कॅनिंग करत असते. बाळाचे हात, पाय, डोळे, कान, नाक सगळं नीट होतंय का, बाळ शारीरिकदृष्ट्या बरोबर ग्रो होतंय का हे ऑब्झर्व करण्यासाठी वेळ पैसा घालवत असते. म्हणजे शारीरिकदृष्ट्या बाळ चांगलं बनावं यासाठी आजची आई जरूर काम करते. आईच नाही तर गव्हर्नमेंट सुद्धा यावरती आज काम करते. पण माझा मुद्दा असा आहे की बाळ फक्त शरीरानं जन्माला येत नाही, ते जन्माला येत असताना शरीरासोबत अंतर्गत व्यक्तिमत्व घेऊन येतोय, अंतर्गत त्याची पर्सनॅलिटी येते, त्याचा EQ, IQ, AQ, CQ, त्याचे अंतर्गत स्वभाव जन्मजात येतोय. तर ती अंतर्गत पर्सनॅलिटी आहे ना, ज्याला आपण मन म्हणू किंवा, सो तेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. फक्त शरीर असून चालणार नाही. शरीर मिळालंय पण मानसिक भावनिक दृष्ट्या ते बाळ गतिमंद आहे, मतिमंद आहे, चालेल असं बाळ नाहीच. मग ते मानसिकदृष्ट्या सुद्धा तेवढं कणखर आणि खंबीर असलं पाहिजे. मग ते कसं बनेल, त्यासाठी आजची आमची आई काम करते का, तर नाही करत आहे. उलट 9 महिन्यांमध्ये या आईला हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे काय होतंय, सफरिंग होत आहे. तिला नोशिया फिलिंग होतोय, तिला एन्झायटी होत आहे, तिला डिप्रेशन होत आहे, तिला राग चिडचिड होत आहे, तिला भीती वाटते, एकटेपणा वाटतोय आणि मानसिकदृष्ट्या कुठेतरी तिच्यावरती परिणाम होतोय, तिच्यावरती परिणाम होतोय, म्हणजे डायरेक्टली गर्भात वाढणाऱ्या बाळावरती सुद्धा परिणाम होतोय. मग हे परिणाम जे आहेत, हे परिणाम कमी करायचे असतील तर त्यासाठी हिप्नोसिस खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. जगभरामध्ये आज हिप्नोबर्थिंग नावाचा कन्सेप्ट वापरला जातो पेनलेस डिलिव्हरीसाठी किंवा आईच्या मानसिक किंवा भावनिक कणखरतेसाठी. आणि मला हे जेव्हा जगात वेगवेगळ्या ज्या काही कल्चर्स फॉलो केले जातात, हा अभ्यास करत असताना लक्षात आलं की हिप्नॉसिस कॅन वर्क ग्रेटली फॉर प्रेग्नंट विमेन. आणि मग त्यावेळेला मग माझा जो काही अनुभव होता, आज 27 वर्ष झालं या गोष्टी मी प्रॅक्टिस करतो, आणि मग त्या अनुभवातून लक्षात आलं की हे आपण या गर्भवती स्त्रीच्या वेलनेससाठी, तिचा ताणतणाव कमी करण्यासाठी, तिचा हार्मोनल जे बॅलन्स आहे ते चांगला राखण्यासाठी, तिची म्हणजे मनातली असणारी फिअर, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी किंवा झोपेचे त्रास हे कमी करण्यासाठी मी या गोष्टींचा खूप चांगला वापर करू शकतो. आणि मग त्या गोष्टी आज आम्ही या महिलांना गर्भसंस्कारांमध्ये रेग्युलरमध्ये प्रोव्हाइड करायला लागलो. अटेस्टेशन ट्रान्स आम्ही द्यायला लागलो आणि त्या सगळ्यांचा परिणाम म्हणून मग लक्षात यायला लागलं. आम्ही आज रिसर्च पेपर याच्यावरती पब्लिश केलेला आहे. ज्या महिला 9 महिन्यांच्या या प्रोसेसमध्ये आमच्यासोबत जोडल्या गेल्या, ज्यांनी हे ट्रान्स ऐकले, म्युझिक्स ऐकले, तर या गोष्टी ज्यांनी ऐकल्या त्यांच्यामध्ये आज कसल्याही प्रकारचं एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन या प्रकारचे इश्यूज आपल्याला बघायला मिळत नाहीयेत. आम्ही त्याच्यावरती कॉम्पिटेटिव्ह स्टडी अनालिसिस केला, रिसर्च पेपर पब्लिश केला आणि रिसर्च पेपर सांगतो की ज्यांनी हे फॉलो केलं त्यांच्यामध्ये नेग्लिजिबल अगदी 10 ते 15% थोडेफार हे इश्यूज जाणवले, आणि ज्यांनी नाही केलं त्यांच्यामध्ये मात्र प्रचंड प्रमाणामध्ये मूड स्विंग्स आणि ते सफरिंग जाणवलं. सो हा जो काही भाग आहे, जेव्हा स्त्री या 9 महिन्यांमध्ये पीसफुल, स्टेबल बनेल, पॉझिटिव्ह बनेल, तेव्हा ते गर्भात वाढणारं बाळ सुद्धा काम, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह असलेलं आपल्याला बघायला मिळतं. खरं तर गर्भसंस्कार म्हणजे काय, म्हणजे हा तुम्ही त्यावरचे जे निरीक्षण असतील, ऑब्झर्वेशन असतील, या गोष्टी तुम्ही सांगितल्या. चांगला प्रश्न केलात मी म्हणेन. कारण काय होतं की आजच्या लोकांना असं वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये सांगितला गेलेला काहीतरी विधी असेल किंवा धार्मिकतेशी जोडलेला, हिंदू धर्माशी जोडलेला गेलेला विधी आहे. नाहीये, असं नाहीये. हा गर्भसंस्कार हा कुठल्याही जाती धर्माशी निगडीत असा हा विषय नाहीये. तर गर्भसंस्कार म्हणजे काय, तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. सो आनंदी राहणं, पॉझिटिव्ह राहणं, एंगेज राहणं, 9 महिने पूर्ण त्या गोष्टींमध्ये छान प्रकारे इन्व्हॉल्व्ह राहणं, ती पॉझिटिव्हिटी, तो आनंद, ती एनर्जी, त्या सगळं त्या आईला मिळालं पाहिजे. ही भावनिक टर्म आहे आणि ही असणं गरजेचं आहे. आणि त्याचं कारण असं आहे की जाती धर्मानिहाय बाळ बदलण्याची, म्हणजे बाळ बनण्याची प्रोसेस कुठे वेगळी नाहीये. तुमची कोणत्याही जाती धर्माची स्त्री असू द्या, तिच्या गर्भामध्ये बाळ जेव्हा वाढतं ते सेमच वाढतं. ती प्रोसेस कुठल्याही जाती धर्मानिहाय बदललेली नाहीये. सो इथे गर्भसंस्कारांचा मुद्दा असा येतो की गर्भसंस्कारांच्या माध्यमातून शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या, अंतर्गत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने ते बाळ उत्कृष्ट घडवणं, आणि ते घडवण्यासाठी पहिल्यांदा त्या स्त्रीची भावना, त्या स्त्रीची मानसिकता कणखर आणि खंबीर बनवणं.
बरं. मेंटल, इमोशनल, इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटसाठी त्या स्त्रीला तयार करणं. आता कसं झालंय की धावपळीचं जग चालू आहे. म्हणजे लोक व्हिडिओ जरी बघत असतील तर 7-8 मिनिटावरनं रील्सवर आलेत, एका मिनिटावर बरोबर. आलेले आहेत. मग ह्या धकाधकीच्या जीवनात महिला प्राधान्य देतील का गर्भसंस्काराच्या कोचिंगला वगैरे? सर द्यायला हवं, कारण महत्वाचं काय आहे, कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात म्हणजे असं म्हटलं जातं की मातृत्वाशिवाय स्त्रीचं आयुष्य अपूर्ण आहे. पूर्ण आहे. सो आज जर एखादी महिला आपला पॉडकास्ट बघत असेल तर मला तिला एवढंच सांगायचं आहे की तुझ्या आयुष्यात तुला बाळ किती महत्वाचं आहे. जर बाळ महत्वाचं असेल म्हणजे फक्त एक शरीर, फक्त एक आकडा, नंबर्स म्हणून बाळाला जन्माला नाही घालायचं. आज भारताची आबादी कमी नाहीये, लेकिन देश आबाद होत नाहीये. ऑलिम्पिक होतात त्यावेळेला लक्षात येतं की आपण कुठे आहे. So जन्माला आल्यानंतर त्या बाळांना आयुष्यभर थक्के खावेत यासाठी बाळाला जन्माला नाही घालायचंय. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व, स्वामी विवेकानंदांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व जे या निसर्गाचा, या नेचरचा, या देशाचा कायापालट करेल, आईवडिलांना प्राऊड असं निर्माण करेल, असं व्यक्तिमत्व तुम्हाला जन्माला घालायचं. पूर्वीच्या काळी जसं 10-12 बाळ जन्माला घालत होते, आज 1 किंवा 2च बाळ जन्माला घालतोय. मग 1 किंवा 2 बाळ जन्माला घालताना तुला जर का हे 9 महिन्यांची इन्व्हेस्टमेंट करता येत नसेल, 9 महिन्यांचं जिथे बाळ तुझ्या युट्रसमध्ये डिझाईन होतंय, ते बनतंय, स्वभाव, स्वरूप, संस्कार, कपॅसिटी तुझ्याकडून घेत आहे, तिथे जर का तो 9 महिन्यांचा वेळ तुझ्या बाळाला देता येत नसेल तर बाळाला जन्माला नाही घातलेलं चालेल. आजची स्त्री खरं तर बदललेली आहे. म्हणजे जॉब करते किंवा स्वतःच्या पायावर उभे आहे. जी गर्भाची काळजी घ्यायची ती घेते, म्हणजे डॉक्टरचे स्टेटमेंट असतील, हे असतील, पण एक गर्भसंस्कार घेण्यासाठी सिटीत म्हणजे शहरी भागातील महिला अटेंडही करतील, पण खेडेगावातील महिलांसाठी काय तुमचं नियोजन? कोण म्हटलं अटेंड करता येत नाही? खेडेगावातून, खेडेपाड्यातून सुद्धा अटेंड करता येतं, करतात. जसं की आज माझ्या कार्यशाळा होतात सिटीमध्ये, जरी ऑफलाईन कार्यशाळा होत असतील, ह्या अवेअरनेस प्रोग्राम होत असेल तर तो ऑनलाईन सुद्धा होतोय. एव्हरी संडे ऑनलाईन मध्ये सुद्धा ही कार्यशाळा होते. सो घर बसल्या बसल्या ऑनलाईन मधून तुम्हाला हे करता येणं शक्य आहे. आज प्रत्येकाच्या हातामध्ये युट्यूब डिव्हाइस आहे. तुम्ही युट्यूबला गेलात म्हणजे मोबाईल फोन आहेत तर त्याच्यामध्ये युट्यूब आहे, त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचं नॉलेज घेता येईल. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे या 9 महिन्यांचं जे किंमत आहे ती पहिल्यांदा आपल्याला या आईला जाणवली पाहिजे. या 9 महिन्यांचा वापर करून ती जर का काय करू शकते याची जर का तिला अवेअरनेस आला तर मला वाटतं की प्रत्येक स्त्री हे प्रोग्राम करू शकते. प्रायोरिटीज आता काय झालेलं आहे की आम्हाला माहितीच नाही, याची किंमतच माहिती नाहीये, आणि बिकॉज ऑफ दॅट या किमतीपेक्षा आम्हाला मग जॉब किंवा आमच्या इतर प्रायोरिटीज आम्हाला जास्त किमती वाटतात. सो ही जेव्हा किंमत कळेल, 9 महिन्यांची व्हॅल्यू समजेल, त्यावेळेला प्रत्येक गर्भवती स्त्री इथे 9 महिन्यांसाठी तो वेळ बाळाला देईल किंवा आज देते. म्हणजे ज्यांनी महिलांनी कार्यशाळांच्या माध्यमातून मला ऐकलं त्या प्रत्येक आईनं आपल्या गर्भातल्या बाळासाठी वेळ दिलेला आहे, अगदी 100% दिलेला आहे. आणि म्हणून तर आज 2.5-3 लाख महिलांनी आतापर्यंत कार्यशाळा केल्या. सो त्यांची बाळं किंवा त्या महिलांमध्ये झालेले परिवर्तन, अमूलाग्र असं बदल आपल्याला बघायला मिळतात आज. सो इट इज पॉसिबल. गर्भसंस्काराचं कोचिंग असेल किंवा हे कार्यशाळा असेल, स्ट्रक्चर कसे, म्हणजे रचना कशा प्रकारे तुमची? खूप चांगला प्रश्न केला. मुळात आम्ही जी काही सिस्टीम तयार केलेली आहे ते सिस्टीम एवढी सुंदर आहे की आम्ही असं म्हणतो की इझी फॉर बिझी मॉम. तुम्ही सुंदर म्हणताय का महिलांचा फीडबॅक आहे? आजपर्यंत 25 पेक्षा अधिक देशातल्या महिला आपल्याकडे गर्भसंस्कार करतात. ओके. सो वेळ वेगळा आहे. अमेरिकेचा ना आपला वेळ बघितला तर आपल्या अपोजिट आहे, पण हजारो महिला आज आहेत ज्या अमेरिकेमधून गर्भसंस्कार करतात किंवा आपल्याशी जोडलेले आहेत आणि दररोज दिलेला प्रत्येक टास्क त्या कम्प्लीट करतात. सो इझी फॉर बिझी मॉम हे जे काही मी म्हटलं याचं कारण असं आहे की मी रिकमेंड करतो की ऍटलिस्ट कमीत कमी 90 मिनिटे दररोज त्या गर्भातल्या बाळाच्या मेंटल, इमोशनल, इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटसाठी देणं गरजेचं आहे. जसं की बाळाचा ब्रेन आज कुठे बनतोय? 80% ब्रेन हा गर्भातच बनतोय. बाळाचे सेन्सरी ऑर्गन्स, 5 ज्ञानेंद्रिय, ज्या माध्यमातून हे बाळ संपूर्ण विश्वातलं ज्ञान ग्रहण करणार आहे, म्हणजे आपण ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणतो, ही ग्रास्पिंग कपॅसिटी याच 5 इंद्रियांवरती डिपेंड आहे. सो ही 5 इंद्रिय जेव्हा त्या स्त्रीच्या गर्भामध्ये बनत आहेत, कारण ते डिलिव्हरी नंतर कुठल्या स्कूलमध्ये, हॉस्पिटलमध्ये नाही बनत आहेत, ते गर्भात असतानाच बनत आहेत. ब्रेन 80% गर्भात असतानाच बनतोय. सो हे बनत असताना जर का आईनं त्या गोष्टींसाठी काही फोकस केला, काय ऍक्टिव्हिटीज केल्या, जसं ब्रेनसाठीच्या काही विशेष ऍक्टिव्हिटीज असतात, त्या ऍक्टिव्हिटीज जर केल्या तर डेफिनेटली त्याचा फायदा आईला आणि आईमुळे गर्भात वाढणाऱ्या बाळाला होणार आहे. आणि या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आहेत. 90 मिनिटांचा टास्क जो काही मी सांगितला
तो अगदी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत किंबहुना 24 तासांचा एक दिवस आहे. त्या 24 तासात फक्त 10 मिनिटे देऊन ही 90 मिनिटे, 9 वेळेला तिला 10 मिनिटं काढायचे आहेत. सो जसं की सकाळी उठल्या इथल्या 10 मिनिटांसाठी काय ऍक्टिव्हिटी केल्या, सकाळी अंघोळ वगैरे झाली तिथे 5-10 मिनिटांची ऍक्टिव्हिटी केली, ब्रेकफास्ट केल्यानंतर एक 5-10 मिनिटांची ऍक्टिव्हिटी केली, ऑफिसला जाते, बसमधून जाते, कारमधून जाते, ट्रेनमधून जाते, ऑफिसमध्ये जात असताना 10 मिनिटं काही म्युझिक ऐकले हेडफोन लावून, ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये 10 ते 15 मिनिटं दिले, टी ब्रेकमध्ये 10 मिनिटे दिले, ऑफिसमध्ये येताना 10 मिनिटे दिले, रात्री झोपण्याआधी 10 मिनिटे झालं, दिवसभराचा टास्क कंप्लीट होतो. सो इझिली हे फॉलो करतायत. खूप सुंदररित्या याचं डिझायनिंग केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या वेळेत हे ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत ज्या की इझिली तुम्हाला फॉलो करता येतात. कार्यशाळा किती दिवसाची असते म्हणजे साधारणतः कालावधी? कार्यशाळा म्हणजे काय असतं? कार्यशाळा खरं तर अवेअरनेस प्रोग्राम आहे. अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे काय? मुळात गर्भसंस्कार म्हणजे काय, त्याच्यात कोणत्या ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत, का केल्या पाहिजेत, पतीचा रोल काय असला पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला एंगेज ठेवलं पाहिजे, त्या गोष्टींचा तुम्ही करत असणाऱ्या गोष्टींचा चांगला आणि वाईट परिणाम बाळावरती कसा होतो, ह्या अशा, किंवा या 9 महिन्यांची किंमत काय, या अनेक गोष्टी या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवल्या जातात. 4 तासांची कार्यशाळा असते. या 4 तासांमध्ये जसं की बाळाला जन्माला घालण्यासाठीचा काही एक उद्देश, एक पर्पज असला पाहिजे. तो पर्पज नेमका कसा शोधायचा? पती पत्नींना ते एक्सरसाइज करायला लावले जातात की तो पर्पज शोधण्यासाठी मदत केली जाते. पर्पज मिळाला तर मग 9 महिन्यांचं प्लॅनिंग कसं करायचं, कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या कपॅसिटीज बाळामध्ये असायला हव्यात, तो पर्पज पूर्ण करण्यासाठी बाळाकडे कोणते गुण, क्वालिटीज असायला पाहिजेत, याविषयीचं नियोजन करायला शिकवलं जातं. 3ऱ्या टप्प्यामध्ये जे नियोजन आपण केलेलं आहे, ज्या गोष्टी, गुण, क्वालिटीज बाळामध्ये हव्यात त्या याव्यात, त्या अचीव्ह व्हाव्यात, बाळामध्ये याव्यात, यासाठी 9 महिन्यांमध्ये आईनं कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, पित्यानं कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, त्या ऍक्शनची लिस्ट आपण त्यांना सांगत असतो. कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीजचा का आणि कसा परिणाम होतो याबद्दलचं मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये केलं जातं. शिवाय की काही लोकांना म्हणजे डिलिव्हरीपर्यंत, कारण फक्त इन्फॉर्मेशन घेऊन बरेचदा परिवर्तन होत नाही, कारण एन्व्हायरमेंट सपोर्टिव्ह नसतं. कारण महाराष्ट्रात किंवा देशात जर पाहिलं तर आजही गर्भवती स्त्रीला जी मदत व्हायला पाहिजे तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, मग तो पतीचा असेल, इनलॉजचा असेल, समाजाचा असेल, तो अजून बदलत नाहीये किंवा बदललेला नाहीये. आणि त्यामुळे ते पॉझिटिव्ह सकारात्मक एन्व्हायरमेंट नसल्यामुळे इन्फॉर्मेशन असताना सुद्धा बरेचदा तिला हे सगळं फॉलो करणं खूप अवघड जातं. आणि म्हणून मग तिला हँडहोल्डिंग सपोर्ट बद्दल सुद्धा आम्ही डिलिव्हरीपर्यंत त्यांना सपोर्ट करतो. त्या डिलिव्हरीपर्यंत आमच्याकडे जर जोडल्या गेल्या तर तिथे मग त्यांना डॉक्टरांचा सपोर्ट असेल, मेडिकल रिलेटेड काही क्वेरीज असतील. आज 6 डॉक्टर आहेत टीममध्ये, जसं की वेगवेगळ्या विषयांवरती माहिती दिली जाते. जसं प्रायमी मॉम असेल, म्हणजे पहिली प्रेग्नन्सी मधली मॉम असेल, तर तिला बरेचदा सफरिंग, म्हणजे बरेचदा बाळाला फिडिंग करण्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स येतात डिलिव्हरीनंतर, तर ते येऊ नयेत म्हणून लॅक्टेशनचा टॉपिक आहे तो शिकवला जातो. किंवा 3rd ट्रायमेस्टर आहे तर 3rd ट्रायमेस्टरमध्ये कोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, काय डाएट घेतला पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्ही कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, लेबर मॅनेजमेंट काय असतं, लमास टेक्निक काय असतं, याविषयी हे डॉक्टर्स आमचे त्यांना मार्गदर्शन करत असतात. नॉर्मली काय असतं की प्रत्येक गर्भवती महिला डॉक्टरांच्याकडे जातेच, गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट करते, पण गायनेकॉलॉजिस्ट तुमचे रिपोर्ट्स पाहून किंवा तुमची हेल्थ चेकअप करून त्या रिलेटेडचे महत्वाचे सल्ले तुम्हाला 10 ते 15 मिनिटं, 20 मिनिटांपर्यंत देणार आहेत. पण ओव्हरऑल असे अनेक टॉपिक आहेत. लेबर मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी काय, नॅचरल डिलिव्हरी काय, सी सेक्शन काय, हे माहितीच नाहीये ना. बरोबर. मग याचं नॉलेज द्यायसाठी 1-1.5 तासांचा वेळ तुमच्या डॉक्टरांकडे नाहीये. पण इथे जेव्हा ह्या जोडल्या जातात तिथे मात्र अशा वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज, मग ते या वेगवेगळ्या अशा महत्वाच्या विषयांचं नॉलेज आधीच दिलं जातं. म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये आहात तर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे, डाएट काय असला पाहिजे, कोणत्या ऍक्टिव्हिटी केल्यास, डोंट डूज, किंवा तुमच्या मनात छोट्या छोट्या शंका आहेत, हे करू का नको, फिश खाऊ का नको, चहा पिऊ का नको, खूप सिली. कारण झालंय काय, आज न्यूक्लिअर फॅमिली झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळी काय होतं की आजी असं घरात असायची, सासू घरात असायची, आई घरात असायची. सो ह्या जुन्या एक्सपिरियन्स्ड ज्या महिला होत्या, आज जर पाहिलं तर 100% डिलिव्हरीज ह्या हॉस्पिटल्समध्येच होत आहेत. काही वर्षापूर्वी, अगदी फार नाही तर 40 वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर त्यावेळेला डिलिव्हरीज ह्या मोस्टली घरातच होत. सो त्या एक्सपिरियन्स मधून त्यांना ट्रीट केलं जायचं. आज तो एक्सपिरियन्स मिस आहे.
जिथे नवरा बायको दोघेच सिटीमध्ये, शहरामध्ये किंवा गावाकडे दोघेच राहतात. सो त्यावेळेला त्या स्त्रीला जी इन्फॉर्मेशन, केअर जी मिळायला पाहिजे, जी आजीकडून किंवा आईकडून मिळवते, ती आज मिसिंग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या एका प्लॅटफॉर्ममध्ये यांना देतो, त्यांचं हँडहोल्डिंग सपोर्ट करतो, त्यांना एनकरेज करतो, त्यांना खूप साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून की महिला काही जरी झालं तर 9 महिने गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी ऍक्टिव्ह राहिली पाहिजे. 9 महिने का ऍक्टिव्ह राहिली पाहिजे त्याचंही कारण सांगतो. नॉर्मली आज अनेक लोक गर्भसंस्कार घेतात, कार्यशाळा घेतात. सो फक्त 4 तास माझी कार्यशाळा अटेंड केली म्हणजे गर्भसंस्कार झाले का? मी म्हणेन अजिबात नाही झाले. कारण का? बाळ एका दिवसात वाढत नाहीये. बाळ वाढण्यासाठी निसर्गाने 9 महिन्यांचा वेळ दिलेला आहे आणि 9 महिने दररोज आणि दररोज वेगवेगळ्या ऑर्गनची डेव्हलपमेंट होते. सो बाळ दररोज वाढतं, एका दिवसात वाढत नाही. त्यामुळे गर्भसंस्कार एक दिवस करून चालेल का? तर नाही. ही कंप्लीट 9 महिन्यांची जर्नी आहे. ही जर्नी आहे आणि या जर्नीमध्ये सहभागी झालं पाहिजे. ते 9 महिने सेलिब्रेट केले गेले पाहिजेत आणि ते सगळं आम्ही या 9 महिने जे लोक जोडले जातात त्यांच्यासोबत आम्ही हे करून घेतो, त्यांना इन्व्हॉल्व्ह करतो आणि खूप छान पद्धतीनं त्यांची प्रेग्नन्सी आम्ही सेलिब्रेट करतो. आम्ही काही महिलांना भेटलो तर त्या महिलांचं असं मत येतं की डॉक्टर जे कन्सल्टिंग करतात हॉस्पिटल, जे बाळाची ग्रोथ असेल तेच म्हणजे त्या गोष्टीच म्हणजे गर्भसंस्कार. हा काय संभ्रम आहे? खरं आहे तसा संभ्रम. कारण आजच्या परिस्थितीमध्ये पाहिले ना की डेफिनेटली काही लोकांना वाटतं की आम्ही रेग्युलरमध्ये डॉक्टरांच्याकडे जातोय, चेकअप करतोय. पण मला त्या लोकांना सांगायचं चेकअप कशाचं होतंय? बाळाच्या भावनिक, मानसिक, बौद्धिक क्षमतेचं चेकअप होत नाही, बाळाच्या फिजिकल गोष्टींचं चेकअप होतंय. आणि भावनिक, बौद्धिक किंवा मानसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या माध्यमातून त्या बाळापर्यंत पोहोचत आहेत. सो छत्रपती शिवाजी महाराजांचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज शारीरिकदृष्ट्या फार बलाढ्य नव्हते, बट मानसिकदृष्ट्या एवढे कणखर आणि खंबीर होते की बलाढ्य अशा आलेल्या अफजल खानाला सुद्धा फाडून काढायला ते किंचितही घाबरले नाहीत. सो ती मानसिकता, ते करेज, ते धैर्य तुमच्या बाळामध्ये सुद्धा आलं पाहिजे. सो शरीरानं बाळ सुंदर असून चालणार नाही, तर ती मानसिकदृष्ट्या कणखर, खंबीर, सुंदर असलं पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काम करायचं आहे, ज्यावरती आजपर्यंत कोणी कामच नाही केलं. आणि म्हणून आजच्या या असणाऱ्या महिलांना याविषयी माहिती नाहीये, त्याविषयीचा अवेअरनेस नाहीये आणि म्हणून तर या पॉडकास्टमधून माध्यमातून आपण अवेअरनेस देण्याचा प्रयत्न करतो. खरं तर काही स्त्रिया तणावात असतात किंवा स्ट्रेसफुल असतात, त्याचा बाळावर काय इफेक्ट होतो का प्रेग्नन्सी पिरियड? खूप होतं. अनेक जर आपण रिसर्चेस पाहिले किंवा जे ऑटिझम, ADHD सारख्या आजारांना ट्रीट करणारे डॉक्टर्स किंवा लोकांना जर विचारलं तर असे सांगितलं जातं किंवा असं लक्षात येतं की ऑटिस्टिक बाळं जी जन्माला येत आहेत त्याचं रिझन काय? तर त्याचं रिझन हे नंबर 1 रिझन हे प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीवरती असणारा तणाव, तिला असणारा स्ट्रेस. म्हणजे आई जर का अशा प्रेशराइज्ड कंडिशनमध्ये जाते, स्ट्रेसमधून त्या 9 महिन्यांमध्ये जाते, तर त्याचे विपरीत परिणाम बाळामध्ये बघायला मिळालेले आहेत. आणि आज जर संख्या पाहिली तर पूर्वीच्या काळामध्ये ही संख्या खूप कमी होती. शारीरिकदृष्ट्या व्यंग असणारी बाळं खूप प्रमाणामध्ये जन्माला येत होती, बट मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या व्यंगत्व असणारी लोक खूप कमी होती. आज हा आकडा रिव्हर्स झालेला आहे. शारीरिकदृष्ट्या ऑलमोस्ट सगळे खूप छान जन्माला येत आहेत, बिकॉज आपण त्याचं मॉनिटरिंग करतोय. बट मानसिकदृष्ट्या म्हणजे व्यंग असणारी अनेक व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. आमच्याकडं डॉक्टर निकिता बोदाडे नावाच्या एक मॅडम ज्या पिडॅट्रिक आहेत, प्रेग्नन्सी प्लॅनिंग पासून 9 महिन्यांसाठी म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅनिंग पासून त्या आमच्याकडे जॉईन झालेल्या होत्या. तर त्यांनी बाळांना कन्सिव्ह केलं, नॅचरली ट्विन्स झाले आणि मध्यंतरी त्यांनी येऊन शेअर केलं की सर मी रेग्युलर, म्हणजे त्या MD पिडॅट्रिक आहेत, त्या सांगत होत्या की सर आम्ही दररोज अनेक बाळं बघतो, 10 मधल्या 6 बाळांमध्ये काही ना काहीतरी इश्यूज असलेले जाणवतात. मग आयदर ऑटिस्टिक असतील, ADHD असेल किंवा आणि काही इश्यूज असतील. पण सर जे गर्भसंस्कार केलेली बाळ आहेत त्यांच्यामध्ये हे इश्यूज ऑलमोस्ट नाही आहेत. मग हा त्या आईचं ते ऑब्झर्वेशन होतं. ओके. सो इट इम्पॅक्ट्स, मी म्हणेन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट एवढी सांगेन की हे केल्यानं तुमचं नुकसान कोणतंच नाही. 9 महिन्यांचा वेळ तुम्ही जेव्हा त्या गर्भातल्या वाढणाऱ्या बाळाला देता तेव्हा त्या आईचं आणि त्या बाळाचं बॉन्डिंग, इमोशन्स क्रिएट होतात. आज जी गर्भवती वर्किंग महिला आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी आहे,
त्या महिलेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती महिला कित्येकदा विसरलेली आहे की आज माझ्या गर्भात माझं बाळ सुद्धा वाढतंय. सो बाकीच्या गोष्टींचा प्रेशर, तणाव एवढा आहे की त्याच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाशी इमोशनली कनेक्ट व्हायला तिच्याकडे वेळच नाहीये. आणि या पद्धतीनं इमोशनल जर कनेक्ट नसेल तर उद्या जन्माला आल्यानंतर हे बाळ या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही तर कुठे पाठवेल? तुमचा लव्ह अँड कनेक्शन, तो बॉन्डच क्रिएट होत नाहीये ना. पाहिजे. मग तो बॉन्ड इथे क्रिएट होतोय आणि म्हणून इथे हा वेळ त्या बाळासाठी दिला गेलेला वेळ आहे. सो तो वेळ त्या बाळासाठी इन्व्हेस्ट केला गेला पाहिजे. आई म्हणून तर तो वेळ देणं कंपल्सरी आहे किंवा ते तिचं कर्तव्य आहे. पण एक बाप म्हणून किंवा एक पती म्हणून पतीची काय भूमिका असली पाहिजे? खूप महत्वाची भूमिका आहे. पतीचा पहिला डायरेक्ट रोल आहे तो म्हणजे बीज देण्याचा. तो डायरेक्ट रोल आहे. एकदा का बीज स्त्रीगर्भामध्ये गेला, तिथे तो रुजला, स्थिरावला की त्यानंतर पतीचा इनडायरेक्ट रोल आहे. डायरेक्ट रोल आईचा आहे. डायरेक्ट रोल आईचा काय? आई जशी असेल तसंच बाळ बनणार आहे. म्हणजे आईच्या ज्या भावना आहेत त्या प्रत्येक भावनेचा त्या बाळावरती परिणाम होतो. इथे आईची भावना चांगली राहण्यावरती कशावरती? आईची भावना चांगली राहण्यासाठी कोण डिपेंडंट आहे? तर वडील डिपेंडंट आहेत. इनलॉज, सासू सासरे घरात असतील तर ते डिपेंडंट आहेत. ती कुठे वर्क करत असेल तर त्या कंपनीमधले तिचा असणारे कलिग्स डिपेंडंट आहेत. सो पतीचा किंवा तिच्या आजूबाजूला असणाऱ्या त्या सराउंडिंगचा त्या पत्नीवरती किंवा त्या गर्भवती स्त्रीवरती आणि त्या स्त्रीमुळे त्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरती परिणाम होतो. सो पतीचा इथे जर रोल म्हणाल तर पतीनं इथे कदाचित एक वेळ फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स नाही आणले तरी चालतील. एखाद्या वेळेला डाएट नाही, म्हणजे फ्रुट्स नाही आणले तर चालतील. पण तिची मानसिकता कशी सांभाळता येईल, तिला एनकरेज कसं करता येईल, तिला आनंद कसं देता येईल, तिचं वातावरण आनंदित कसं बनवता येईल, हा महत्वाचा आणि खूप मोठा रोल पतीचा आहे. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः हे पाहायला मिळत नाही. आता परिस्थिती बदलते, आता थोडेसे पती पत्नीची काळजी घेताना जाणवतात. पण मोस्टली काय असतं की याच्या आधीची प्रथा अशी होती की मेल्सचा पार्ट हा फक्त पैसे कमवण्याचा आहे. बरोबर. त्यामुळे तो घरातून बाहेर पडायचा आणि घरी आल्यानंतर मग त्याची काळजी ही पत्नीनंच केली पाहिजे. पत्नीची काळजी करण्याला त्याला वेळच नसायचा. इनफॅक्ट इनलॉज घरात असतील तर इनलॉज अशा वेळेला त्या स्त्रीला एनकरेज करण्याऐवजी डिस्करेज करण्याचं काम करायचे. तिला टॉर्चर केलं जायचं, तिचे इरिटेशन्स आणि अँगर वाढवण्याचं काम केलं जायचं. बिकॉज ऑफ दॅट त्या बाळांवरती विपरीत परिणाम होत होता. पण आत्ताची परिस्थिती थोडीशी बदलते. त्यामुळे ते एन्व्हायरमेंट, घरातलं जे एन्व्हायरमेंट आहे ते कसं आनंदी राहील. त्या पतीला किंवा इनलॉजना मला एवढंच सांगायचं आहे की येणारं बाळ किंवा वंशाचा दिवा जर का उत्कृष्ट यायचा असेल तर 9 महिन्यांमध्ये तुमच्या या गर्भवती स्त्रीची, म्हणजे तुमच्या सुनेची किंवा पत्नीची तुम्ही खूप चांगली काळजी घेतली पाहिजे. तिच्या चेहऱ्यावरती आनंद कसा राहील, ती एनर्जेटिक कशी राहील, ती पॉझिटिव्ह कशी राहील, ती कन्सिस्टंटली ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कशी करू शकेल, याविषयी तुम्ही सगळ्यांनी तिला मोटिवेट करा. याविषयी तिला तुम्ही सगळ्यांनी तसं एन्व्हायरमेंट द्या. आणि तसं एन्व्हायरमेंट जर का पतीनं, इनलॉजनी त्या घरामध्ये दिलं तर निश्चित खूप चांगला परिणाम त्याचा त्या स्त्रीवरती आणि स्त्रीमुळे बाळावरती झालेला बघायला मिळतो. खरं तर ह्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये स्ट्रेस असेल किंवा एकटेपणा असेल किंवा ताणतणाव, ह्या सगळ्या गोष्टी महिलांना जाणवतातच. त्यासाठी काय उपाय तुम्ही सांगाल? उपायामध्ये खूप चांगला प्रश्न केलात. उपाय खूप सारे आहेत. मुळात काय असतं की आपण शारीरिक दुखण्याला दुखणं म्हणतो, पण मानसिक एखाद्या गोष्टीला, म्हणजे दिसतंय हात मोडलेला आहे किंवा कापलंय, मला भाजलंय, रक्त येतंय, तर ही गोष्ट दिसते तरी याला मी आजार म्हणतो. पण जे दिसत नाही त्याला मी आजार आहे हे ऍक्सेप्टच करत नाही. सो न दिसणारं जे मन आहे त्याच्यावरती काम करणं गरजेचं. आणि त्याच्यासाठी हे जे काही हिप्नॉटिक ट्रान्स आहेत, ज्याला आपण ऑटोसजेशन ट्रान्स म्हणतो, ते ट्रान्स खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. मेडिटेशनचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत ज्यामुळे स्त्रीचा ताणतणाव कमी व्हायला खूप मदत होते. त्यामुळे ते मेडिटेशन्स खूप फायद्याचे राहतात. त्याचबरोबर त्या स्त्रीनं बाळाच्या भावनांमध्ये, म्हणजे बाळाच्या स्वप्नांमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला एंगेज करणं, जसं आपण राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेनच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज देतो त्या ऍक्टिव्हिटी करायला लागली की ती ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये ती डुबून जाते. तिला निगेटिव्ह विचार करायला वेळच मिळत नाही आणि ती मग पॉझिटिव्हिटी वाढायला मदत होते. आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, ताणतणाव या सगळ्या गोष्टी निघून जातात. कारण रिकामं मन हे शैतानाचं घर म्हटलं जातं. सो त्या प्रेग्नन्सीमध्ये एकतर हार्मोन्स बदलांमुळे त्याच्यामध्ये काही चिडचिड किंवा ह्या गोष्टी होतातच होतात. शिवाय ती जर का म्हणजे रिकामी असेल, तिच्याकडे वेळ असेल, घरी बसणारी ती महिला असेल,
तर त्या काळात मग हे निगेटिव्हिटी, स्ट्रेस, एकलेपणा या गोष्टी प्रचंड वाढलेल्या बघायला मिळतात. त्यामुळे स्वतःला एंगेज ठेवणं, बाळासाठीच्या ऍक्टिव्हिटीज करण्यामध्ये स्वतःला एंगेज गुंतवून ठेवणं इथे खूप चांगलं परिणाम करतात. आणि आज जे हिप्नोबर्थिंगसाठी जे काही आपण ट्रान्स, ॲटोसजेशन ट्रान्स देतो, ते मंथ वाईज दिलेले ॲटोसजेशन ट्रान्स हे त्या स्त्रीला कूल, काम, पीसफुल, स्टेबल आणि पॉझिटिव्ह बनवायला खूप मदत करतात. कारण हे ट्रान्स डायरेक्टली सबकॉन्शियस लेवलला जातात आणि त्याचा खूप चांगला म्हणजे पीस आणि स्टॅबिलिटीसाठी खूप चांगला परिणाम झालेला बघायला मिळतो. खरे तर काय म्हणजे प्रत्येक स्त्रीला किंवा त्या कपल्सला वाटतं की आपलं बाल गोंडस, चेहरा असा गोरेपाना, म्हणजे वर्णभेद अजूनही केला जातो. बरोबर. तर काही ठिकाणी असं बोललं जातं की शहाळ म्हणजे नारळाचं पाणी पिल्यानंतर बाळ गोरं होतं. म्हणजे काय ही म्हणजे खूप चांगला प्रश्न केलात. कारण हे मिथ्स बरेच आहेत. नारळाचं पाणी पिल्यानं बाळ गोरं होतं किंवा केशर खाल्ल्यानं बाळ गोरं होतं. नारळाचं पाणी असेल किंवा केशर असेल त्याच्यामुळं बाळ गोरं होत नाही, तर मुळात जीन्स जे आहेत, जेनेटिक ज्या काही गोष्टी आहेत त्याचा कुठेतरी त्याच्यावरती परिणाम होत असतो. बट तुम्ही केशर किंवा नारळ पाणी घेताय तर त्यातले जे काही चांगले न्यूट्रिएंट्स आहेत ते बाळाला, आईला चांगली पोषकता द्यायला मदत करतात आणि त्यासाठी निश्चित चांगला फायदा होतो. पण गोरेपणासाठी म्हणून जर का तुम्ही हे करत असाल तर हे प्युअरली मला वाटतं की याचा तसा काही परिणाम होत नाही किंवा संबंध होत नाही. किंबहुना हा कुठेतरी बिलीफ बनलेला असतो, आपण त्या विश्वासानं खातो. कोणीतरी सांगतं की तू हे केलंस तर तुला ते बाळ गोरं होईल, मग तो विश्वास असतो आणि ते मानसिकता बदलांमुळे सुद्धा काही वेळेला परिणाम होतो. खरं तर त्या केशरनं होत नाही. जसं एखाद्या बाबाकडे गेल्यानंतर बाबा हातात धागा बांधतो आणि सांगतो की तुला काय होणार नाही. मुळात त्या धाग्यात काही नसतं, पण धाग्यासोबत जो बिलीफ जोडला जातो की तुझ्या हातात जोपर्यंत धागा आहे तोपर्यंत तुला काय होणार, सो तो बिलीफच त्याला काय होऊ देत नाही. तसं इथे सुद्धा तो बिलीफ जो काही बनलेला आहे तो बिलीफ त्या म्हणजे गोष्टींना मदत करत असावा. दॅट्स इट. खरं तर अजून एक प्रश्न असा आहे की आता हे तुम्ही गर्भसंस्काराचं तर सांगितलं, पण बाळ जन्मल्यानंतर पण काहीतरी संस्कार करावे लागतात आणि त्या कपलने सेकंड चान्स कधी घेतला पाहिजे ह्याबद्दल कोण बोला, आणि हा खूप मोठा संभ्रम आहे. सेकंड चान्स कधी घ्यायचा? आता कसं असतं की गव्हर्नमेंट सांगतं किंवा ओव्हरऑल जर बघितलं तर पूर्वीच्या काळची पहिली गर्भधारणेची किंवा जी बाळ होण्याची एज होतं ते खरं तर 20-22च्या आसपासच होतं. आता मुळात लग्न करायचंच वय 30 झालेलं आहे. हो. तर त्यामुळे जेवढा डिले होईल तेवढे प्रॉब्लेम्स किंवा इश्यूज. कारण प्रजनन क्षमता उत्कृष्ट कधी असते तर सर्वसाधारण ती 30 पर्यंत असते, म्हणजे फिमेल्समध्ये 30-32 पर्यंत. तर आता जर का त्याच्यात डिले केला म्हणजे तुम्ही मुळात लग्नच उशिरा करताय, 30-32ला करताय आणि सेकंड चान्स घेताय, पहिलं बाळ जर का तुम्हाला 32ला होत आहे तर तिथे फार डिले करण्यात मतलब नाहीये. अर्ली इज द बेटर असं म्हटलं जातं. बट अर्ली म्हणजे किती, दॅट मॅटर्स. म्हणजे लगेच वर्षात 2 बाळ म्हणजे सेकंड टाइम कन्सिव्ह होईल का, तर नाही. सो त्या स्त्रीचं शरीराची जी काही क्षमता आहे ती रिकव्हरी होण्यासाठी सर्वसाधारण असं मानलं जातं की 3 वर्षांचा गॅप हा असला पाहिजे. म्हणजे 3 वर्षांचा इज द बेस्ट किंवा बेटर काळ मानला जातो. सो 3 वर्षांचा गॅप असेल तर बेस्ट आहे. खरं तर बऱ्याच प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मिळाली. आता आपण जरा दुसऱ्या विषयाकडे येऊ, म्हणजे जे तुम्ही कार्य करताय, म्हणजे जिजाऊंचं बाळकडू या माध्यमातून तुम्ही कार्यक्रम घेताय किंवा त्याचे वेगवेगळे इव्हेंट असतात, ते काय कल्पना आहे किंवा तो काय विषय आहे? तो विषय काय आहेत? खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जेव्हा आपण उच्चारतो, पाहतो, बघतो, ऐकतो तेव्हा त्यांच्यासोबत अजून एक व्यक्तिमत्व येतं, ते म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. कारण मासाहेबांशिवाय छत्रपती शिवाजी महाराज कधीच बनले नसते. आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं आईनं राजांना घडवलं, जे बाळकडू दिलं, जे संस्कार दिले, तेच आजच्या आईनं आपल्या येणाऱ्या बाळाला द्यावे. आणि म्हणून जिजाऊंचे बाळकडू. कारण जिजाऊंचे बाळकडू ही जी काही संकल्पना आहे, ही जी काही कार्यशाळा आहे, या कार्यशाळेमध्ये पहिली गोष्ट तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं किंवा संपूर्ण देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्याबद्दलचा एक आदर, रिस्पेक्ट कोणत्याही जाती धर्मातल्या व्यक्तीला आहे. आणि त्यामुळे त्यांना घडवत असताना जी प्रोसेस आईनं फॉलो केली तीच प्रोसेस
या जिजाऊंचे बाळकडू या कार्यशाळेमध्ये दाखवली जाते किंवा सांगितली जाते. त्याच सिक्वेन्सनं सायंटिफिक वे मध्ये तुम्ही हे केलं तर याचा परिणाम तुमचं बाळ चांगलं बनायसाठी कशा पद्धतीनं होतो, तो अवेअरनेस या पूर्ण 4 तासाच्या कार्यशाळेमध्ये दिला जातो. ओके. आणि त्यामुळे मग जेव्हा ही अवेअरनेस म्हणजे आईला जाणवतं की राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जर का आपल्या प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये या पद्धतीने हे कार्य करत होत्या आणि त्याचाच कुठेतरी परिणाम राजांवरती झाला, तर मी माझ्या बाळाला सुद्धा या पद्धतीनं ही प्रोसेस, ही जर्नी माझ्या बाळासाठी मी जर का जगेन तर डेफिनेटली त्याचा फायदा माझ्या बाळाला सुद्धा होणार आहे. हे कुठेतरी आईला रिअलाइज होतं, तिथे त्या पित्याला रिअलाइज होतं. आणि त्यामुळे जिजाऊंचे बाळकडू ही संकल्पना समोर आली. म्हणजे हे कुठेतरी प्रेग्नन्सी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो काही जर्नी आहे तो जर्नी सिमिलर आहे. म्हणजे तीच प्रोसेस जर का आजच्या कोणत्या कपलनं वापरली तर मला वाटतं की तसेच रिझल्ट, तशाच प्रकारचा काही फायदा आजच्या कपलला सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून ही जिजाऊंचे बाळकडू कार्यशाळा. हा, आता खरं तर तुम्ही बरेच दिवस झाले या क्षेत्रात काम करताय. काही वाईट अनुभव आले असतील, आलेत का असे कधी काय? फ्रँकली सांगायचं तर एकही वाईट अनुभव नाहीये. मी म्हणेन की ज्यांनी मला ऐकलं त्यांनी खरं तर डोक्यावर घेतलं. सगळ्या आईंनी मला खूप भरभरून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक त्या गर्भवती स्त्रीनं, त्या प्रत्येक आईनं मला भरपूर प्रेम, भरपूर रिस्पेक्ट दिला. प्रत्येक कपलनं मला खूप रिस्पेक्ट दिला. आज जिथे कुठे कार्यशाळा होते त्या प्रत्येक कार्यशाळेला मला हाऊसफुल असा प्रतिसाद मिळतोय. सांगायला मला खूप आवडतं की जसं मी मगाशी सांगत होते की या कार्यशाळा अनेक डॉक्टर, आतापर्यंत 10,000+ डॉक्टरांनी अटेंड केलेले आहेत, डॉक्टर महिलांनी अटेंड केलेले आहेत. आज जवळजवळ 300पेक्षा अधिक MBBS गायनेकॉलॉजिस्ट त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये हे प्रोसेस फॉलो करतायत. आणि सगळ्यांकडून मला कौतुकच किंवा या कार्यशाळेबद्दल ब्लेसिंगच मिळालेले आहेत. सगळ्यांनी मला या कार्यशाळेसाठी खूप म्हणजे अप्रिशिएट केलं गेलेलं आहे. ज्यांनी हे ऐकलं खरंच त्यांनी मला खूप ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की म्हणजे तिथून मला खरी प्रेरणा मिळते. अनेक लोकांचे मनोगत आहेत. आज गुगलला गेला तर हजारो लोकांचे 5 स्टार रेटिंग मधले कमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. त्यांनी त्यांचे जर्नी लिहिलेले आहेत. इव्हन अनेक महिलांचे कमेंट आहेत की सर, आमची आई सुद्धा आमच्याबद्दल एवढा विचार करू शकत नाहीत. एवढा एक विचार तुम्ही मेल असताना, पुरुष असताना तुम्ही एवढा करू शकलात, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. सो मला असं वाटतं की म्हणजे हा अनुभव खूपच सुंदर आहे. आणि पॉझिटिव्हच फीडबॅक आहेत. निगेटिव्ह असा एकही फीडबॅक कोणाचा फीडबॅक म्हणण्यापेक्षा असं कोणता या जर्नीमध्ये मला असं कधी जाणवलं नाही. कारण ज्यांनी हे ऐकलं, ज्यांनी हे फॉलो केलं, त्यांना खूप चांगलं त्यांच्या वैयक्तिक हेल्थसाठी, वैयक्तिक आरोग्यासाठी, पती पत्नीच्या नात्यासाठी याच्यातून बेनिफिटच झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकानं ऑलवेज ब्लेसिंगच दिलेले आहेत. म्हणजे एवढ्या दिवसात एखादा तर सांगण्यासारखा अनुभव असेल की बेस्ट? हा, बेस्ट अनुभव खूप आहेत. गुड अनुभव म्हणाल तर हजारो, लाखो अनुभव मी पॉझिटिव्ह शेअर करू शकतो. 2-3 अनुभव सांगतो. 2 अनुभव जरूर सांगेन. एक, जसं मी सांगतो की प्रेग्नन्सीमध्ये बाळ स्त्रीच्या शरीरामध्ये बनतंय, त्या आईच्या शरीरामध्ये बनतंय. तर ते बनत असताना काही इश्यूज असतील तर ते इश्यूज बरेचदा रिझॉल्व्ह झालेले आहेत. आई पॉझिटिव्ह राहिल्यामुळे, आईच्या व्हिज्युअलायझेशनमुळे, आईच्या अफर्मेशन्समुळे त्या बाळामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल घडलेले बघायला मिळालेले. चंदीगडमधून एक मॅडम जॉईन झालेल्या होत्या, चारू नावाच्या. तर त्यांच्या बाळाच्या ब्रेनमध्ये म्हणजे 18व्या वीकमध्ये त्या जॉईन झाल्या. आणि जेव्हा जॉईन झाल्या त्या 2-3 दिवसात त्यांनी लगेच अनॉमली स्कॅनिंग 5व्या महिन्याचं केलं. आणि स्कॅनिंग केल्यानंतर असं लक्षात आलं की बाळाच्या ब्रेनमध्ये काहीतरी फ्लुइड्स आहेत, बाळाच्या ब्रेनला इश्यू आहे. आणि मग ऍज पर रिपोर्ट डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला प्रेग्नन्सी नाही कंटिन्यू करता येणार आहे, तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल. कारण 5वा महिना निघून गेला की परत तुम्हाला म्हणजे अबॉर्शन करायचं झालं तर 23 वीकच्या पुढे नाही जाता येत, त्याच्या आधीच तुम्हाला अबॉर्ट करायचं आहे. तर त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल. पण गिव्हअप करेल ती आई कसली ना. पहिली प्रेग्नन्सी होती, खूप वर्षानंतरची प्रेग्नन्सी होती. त्यामुळे आईला असं वाटत होतं की 5 महिने सांभाळल्यानंतर मला आता जर का माझ्या बाळाला द्यायचं आहे तर नो. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट केला, दुसऱ्या लॅबमध्ये रिपोर्ट केला, तेही रिपोर्ट तसेच आले. दुसऱ्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं, त्यांनीही सांगितलं की मुळात ब्रेनलाच इश्यू आहे तर कंटिन्यू करण्यात मतलब नाही. आईचा मला फोन आला, आई खूप रडत होती की सर मला काहीतरी मार्गदर्शन करा, मला नाही द्यायचं आहे. आईला बोललं की आपण मेडिकल रिपोर्ट आहे ते डिनाय नाही करू शकत आहेत, ब्रेनला इश्यू आहे हे ऍक्सेप्ट करावं लागेल. बट एक पॉसिबिलिटी आहे की तुमचा आता 18वा आठवडा चालू आहे,
23 आठवड्यांपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. डिसिजन घ्यायचाच असेल तर तुमच्याकडे वेळ आहे. तर बिटवीन हा जो काही वेळ आहे त्याच्यात मी काय ऍक्टिव्हिटी सांगतो तेवढ्या फॉलो करा. त्यानंतर आपण वापस रिटेस्ट करूयात. जे रिपोर्ट्स येतील त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या. आई म्हटली सर 100% मी करायला तयार आहे. एक पॉसिबिलिटी जरी तुम्ही म्हणताय ना तर मी करायला तयार आहे. मग आईला व्हिज्युअलायझेशन, ट्रान्स आणि ॲफर्मेशन्स याचं प्रॉपर नॉलेज दिलं आणि त्यांना सांगितलं की एवढ्याच गोष्टी तुम्ही करायला चालू करा आणि आपण 20 दिवसानंतर रिपोर्ट करूया. सो 20 दिवसानंतर 20 दिवस व्यवस्थित त्यांनी फॉलो केलं. 21व्या दिवशी वापस रिटेस्ट केल्या गेल्या आणि रिटेस्ट केल्यानंतर जे रिझल्ट आले, रिझल्ट काय होते तर रिपोर्ट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल होते. बाळाच्या ब्रेनला आता कसलाही इश्यू राहिलेला नव्हता. प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली आणि आज 2.5-3 वर्षांचं ते बाळ आहे. नागपूरमधून एक कपल आता नागपूरच्या याला भेटलेलं होतं. लग्नाच्या 20 वर्षानंतर बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. का तर 17 वर्षाचा मुलगा होता आणि 17 वर्षाचा मुलगा काही कारणास्तव वारला. त्या कपलला खूप ते हिट झालं. आई टीचर आहे स्वतः, पण आई डोक्यातनं जात नव्हतं. आणि मग काय करायचं, मला बाळ हवंय, मला माझं बाळ परत हवंय, त्या आईचा अट्टास होता. सो 20 वर्षानंतर, लग्नाच्या 20 वर्षानंतर जेव्हा त्यांचं वय समथिंग 44 वगैरे होतं, त्यावेळेला त्यांनी डिसिजन घेतला की मला बाळ हवंय. त्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या, कन्सिव्ह झाल्या खूप छान पद्धतीने. कारण 44 एजला बाळाला जन्माला घालणं कदाचित रिस्की मानलं जातं, पण त्या आपल्या सोबत जोडल्या गेल्या. गर्भसंस्कारांची प्रोसेस त्यांनी फॉलो केली आणि आज खूप छान 2 गोंडस बाळ आहेत त्यांना. एक मुलगा एक मुलगी, जुळं बाळ त्यांना झालेलं आहेत आणि दे आर सो हॅपी. तशीच एक केस अजून एक आहे, तीही नागपूरवरूनचीच आहेत. शीला सिंग नावाच्या मॅडम आहेत. सो त्यांनाही मुलगी होती, पती लवकर गेले आणि ती मुलगी वाढत होती, आई वाढवत होती काम करून मुलीला. छान बॉन्डिंग होतं, सगळं होतं. 17-18 वर्षाच्या एजमध्ये आल्यानंतर मुलगीचं कुठे काहीतरी म्हणजे काहीतरी इन्सिडेंट झाले आणि बिकॉज ऑफ दॅट तिनं सुसाईड केलं. आईवरती, कारण आई कोणासाठी जगत होती तर त्या मुलीसाठी जगत होती. आईवरती तो खूप मोठा आघात होता. बट पुन्हा ही आई पेटून उठलेली होती की मला बाळ हवंय, मला माझी मुलगी परत हवे. सो सिंगल मदर आहेत, त्यांनी डोनर घेऊन IVF द्वारे त्या कन्सिव्ह झाल्या. काय एजला तर 48 एजला, 48व्या एजला त्या कन्सिव्ह झाल्या. गर्भसंस्कारांची कम्प्लीट प्रोसेस फॉलो केली आणि आज त्यांच्याकडं बेबी गर्ल आहे. म्हणजे त्यांची मुलगी गेलेली होती, त्यांना परत मुलगी मिळाली. त्या एवढ्या खुश आहेत की बस. म्हणजे 48व्या एजमध्ये सुद्धा एक स्त्री पुन्हा आई बनते. याचं म्हणजे मला वाटतं असे किस्से आपल्याकडं खूप बघायला मिळतील. अजून एक उदाहरण देईन. नॉर्मली आज आपण पाहतोय, तुम्हीही पाहिले असतील की ज्यांच्या डिलिव्हरी झाल्यात, ज्यांच्या घरात बाळ आहेत, बरेचदा प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्साइटेड, आनंदित असणारे हे कपल डिलिव्हरी नंतर फ्रस्ट्रेटेड बघायला मिळतं. का? जेव्हा हे बाळ क्रँकी बनतं, रडायला लागतं, हट्ट करायला लागतं, लोळायला लागतं, म्हणजे आई वडिलांच्या एक्सपेक्टेशन पेक्षा ते विपरीत बनतं, त्यावेळेला ते अखंड फॅमिली डिस्टर्ब झालेली बघायला मिळते. ती स्त्री सफर करते, ते वडील सफर करतात अशा बाळामुळे. पण याच्या विरोधात ज्यांनी गर्भसंस्कार केले त्यांची बाळं मात्र खूप कूल, काम, पीसफुल, स्टेबल आहेत. अशाच एक मॅडम आमच्याकडे जॉईन झाल्या. त्यांना वाटायचं की त्या जॉब निमित्त किंवा नवरा बायको जग फिरत असायचे, खूप छान लाईफ एन्जॉय करायचे आणि त्यामुळे त्यांना वाटायचं की बाळ आलं की आपलं हे सगळं फ्रीडम संपणार आहे, बाळ आलं की जबाबदारी वाढणार आहे, त्याच्यापेक्षा नकोच बाळ, असं करत त्यांनी बरेच वर्ष डिले केला. बट फायनली बाळाला तर मातृत्व अनुभवायचं होतं, पण त्या कन्फ्युजन मध्ये फायनली डिसिजन घेतला की बाळ आणूयात, बघू काय असेल ते. इन बिटवीन आमची कार्यशाळा त्यांनी ऐकली आणि म्हटले की काय नाही, आपण कार्यशाळा करायची, बाळाला आणतोय तर गर्भसंस्कार करायचे. त्यांनी गर्भसंस्कार केले आणि त्याचा परिणाम असा झाला की ती आई सांगते की सर थँक्यू सो मच, कारण का आमचं बाळ एवढं कूल, एवढं शांत, एवढं समंजस आहे की 20 महिन्याच्या एज पर्यंत त्या बेबी गर्लला घेऊन हे कपल 45 फ्लाईट, 19 देश आणि 3 कॉन्टिनेंट फिरून आलेत
आणि सांगतात की सर थँक्यू सो मच, आमचं बाळ एवढं कॉपरेटिव्ह आहे, आम्हाला कसलाही त्रास नाहीये, कसलंही फ्रस्ट्रेशन्स नाहीयेत, उलट या बाळाला घेऊन आम्ही आमचं पॅरेंटहूड, आमचं मदरहूड आम्ही सेलिब्रेट करतोय, जग फिरतोय आम्ही. सो एवढं काम कूल, एवढं छान बाळ आम्हाला घडवायला मदत केल्याबरोबर बद्दल तुमचं धन्यवाद. गर्भसंस्काराचा इफेक्ट आहे. गर्भसंस्कारांचा इफेक्ट आहे. खरं तर वेगवेगळ्या गोष्टी सरांकडून आपण जाणून घेतल्या, वेगवेगळे किस्से ऐकून घेतले आणि खरं तर आपण या महाराष्ट्रात राहतो, जिथं महाराष्ट्र म्हणलं तर एक संस्काराचं माहेरघर मानलं जातं आणि आई वडील किंवा आई बाप होणं जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं त्या बाळाला संस्कार असणं गरजेचं आहे आणि ते संस्कार गर्भामध्ये दिले जातील आणि तशी कार्यशाळा सर तुम्ही घेताय. खरं तर खूप महिलांना त्याची गरज आहे आणि महिलांनी ते घेतलं पाहिजे. कुठं तर देश पुढे जात आहे, आपणही बदलत्या जनरेशननुसार बदललं पाहिजे आणि बदल हा गरजेचा आहे. त्यामुळं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. बरेचसे असे किस्से असतील की आज काही लोक पॉडकास्ट बघत असतील, त्यांनी अटेम्प्ट केले असतील, पण ते त्यांना समजेल की आपण आज लेट पोचलो. ज्यांनी पोचले नाहीत त्यांनी सरांशी संपर्क करावा आणि खरं तर असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं, त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला वेळ दिला. खरं तर सर तुमचं खूप खूप आभार. आणि दर्शकांनो, असेच वेगवेगळे विषय जे आपल्या हिताचे असतील किंवा आपल्याला पुढे घेऊन जाणारे आहेत, असे विषय आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोचवू. त्यासाठी आमच्या व्यक्तव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. मी एक गोष्ट इथे जरूर ऍड करेन, प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की थँक्यू सो मच. आज जो काय हा चळवळ म्हणून मी या विषयाकडे पाहतोय आणि ती चळवळ पुढे नेण्याला कदाचित तुमची सुद्धा आम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून मदत होईल. लोकांपर्यंत तुम्ही जेन्युनली वेगवेगळे टॉपिक तुम्ही पोहोचवत असता, त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि ती संधी आज मला दिली त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांना मी एक गोष्ट जरूर सांगेन की ही चळवळ आहे, घराघरातली आई बदलली पाहिजे आणि या चळवळीमध्ये सहभागी व्हा. तुमच्या घरात असणारी कदाचित तुमची सून असेल, पत्नी असेल, बहीण असेल, जे कोणी असेल, जे बाळाला जन्माला घालू इच्छित आहेत किंवा बाळाला जन्माला घालणार आहेत येणाऱ्या काळात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा, त्यांना शेअर करा आणि जरूर तुम्हाला माझं मत या विषयाविषयी, एक आई घडवण्याविषयी जे काही मी मत मांडतोय त्याबद्दल तुमचं मतं काय आहेत ते कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच.